गडचिरोली बाजारपेठेत झिंगा आणि कोळंबीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। झिंगा आणि कोळंबीची 700 रुपये प्रति किलोनं विक्री होते। मच्छीमार बांधवांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। गडचिरोलीच्या बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। आपण गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठमध्ये आहोत। संध्याकाळचे 7-7:30 वाजत आहे आणि या ठिकाणी आताही गर्दी आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली हा जिल्हा असून सुद्धा बाजाराकरिता बाजारपेठेकरिता जागा नाही। आपण बघू शकता या रस्त्याच्या मधोमध काही पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात केलेले आहे। या ठिकाणी काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहेत। तुम्ही बाजारात आले आहात, काय सांगाल, काय चेंजिंग व्हायला पाहिजे? इथे कुठलीही प्रकारची व्यवस्था नाही आहे आणि गडचिरोली जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा या ठिकाणी पाहिजे तशी व्यवस्था प्रशासन करू शकत नाही आहे। माझं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाने या ठिकाणी येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोपर्यंत हा बाजार उठवत आहे तोपर्यंत व्यवस्थित या ठिकाणी व्यवस्था लावण्यात यावी। नागरिक जरूर सहकार्य करतील, आमच्यासारखा नागरिक जरूर सहकार्य कराल। आम्ही पण सुजाण नागरिक आहोत। आम्हालाही असं वाटतं की लोकांना या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे। कुठल्याही प्रकारचा त्रास सामान्यांना प्रशासनाला सुद्धा होऊ नये आणि आम्हालाही सुद्धा होऊ नये एवढी अपेक्षा सरकारकडे नक्की आहे। खरंच खूप गंभीर प्रश्न आहे हा आणि जसं ग्राहकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते, नेहमीच अपघात होत असतात आणि खूप ज्वलनशील प्रश्न आहे हा। कारण की हा जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा असल्यामुळे, औद्योगिक जिल्हा असल्यामुळे हे प्रश्न फार भेडसावणारे आहे। याकरिता बाजाराकरिता एक ठराविक जागा द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।